आयुष्य खूप सुंदर आहे मैत्रिणींनो, फक्त ते आपल्याला आनंदाने जगता आलं पाहिजे। आयुष्य हे एकदाच मिळतं, ते भरभरून जगायला पाहिजे असं सर्वच जण म्हणतात, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नाही। बालपणात तर आपल्याला अक्कलच नसते आणि तरुणपणात आहे ना आपल्याला त्याची जाणीव नसते। मात्र जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्याला आयुष्याची किंमत कळायला लागते। असं वाटतं आता आपण सुरुवात करू, स्वतःसाठी जगून पाहू, पण कर्तव्याचे ओझे आड येतात आणि आपण त्याखाली पुन्हा दबले जातो आणि असंच दिवस आहे ना सरत राहतात आणि वृद्धत्वाकडे झुकत राहतात। बकेट लिस्ट आहे ना ही वाढतच राहते। हळूहळू इच्छा आपल्या धूसर व्हायला लागतात आणि एक दिवस त्या मरून जातात। पण तसं न होऊ देता मनाशी मैत्रिणींनो पक्की गाठ बांधायची। तसं न होऊ देता स्वतःसाठी वेळ काढायचा, स्वतःवर प्रेम करायला शिकायचं। आपणही स्पेशल आहोत हे स्वतःला सांगायचं आणि मग बघा हे रटाळ आयुष्य आपल्याला सुंदर वाटायला लागतं। मानसशास्त्र सांगतं की जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागतात तेव्हा तुमची जी मनस्थिती ती पण सुधारते आणि तुम्ही ना आनंदी राहू लागतात, तुम्ही अधिक सुंदर दिसू लागतात आणि त्यामुळेच चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात। हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा। माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता ही माझी सकाळची टिफिन बनवायची तयारी चालू आहे। तर मुलांना आहे ना मी असे रव्याचे जे छोटे छोटे धिरडे आहेत ते देत असते नेहमी डब्याला। माझ्या बहुतेक मैत्रिणी देत असतील, तर ज्यांना माहीत नाही ना त्यांना मी थोडक्यात सांगते की रवा भिजत घालायचा, त्यात कांदा आणि टोमॅटो, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार बारीक चिरून घालायची आणि व्यवस्थित असं ते हाताने स्मॅश करून चवीनुसार मीठ घालून बॅटर तयार करायचं आणि त्याचे असे पातळ छान धिरडे काढायचे सॉससोबत। मुलांना आहे ना टिफिनला द्यायला खूप छान पर्याय। आज मला तूप पण काढायचं होतं, तर 8 दिवसाचंच तूप मी काढते। तर तूप हे सकाळी शक्यतो काढते मी, कारण दुपारी जसं ऊन चढतं ना मग तूप निघत नाही। तर काल मी भाजीपाला आणून ठेवलेला होता। सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे भाज्या आहे ना अशा ओल्या झालेल्या असतात आणि त्या जर तशाच फ्रीजमध्ये भरल्या ना की मग सडतात, जास्त दिवस टिकत नाही। मग मी काय करते, रात्रभर अशा गॅलरीमध्ये पसरवून ठेवते आणि नंतर मग फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते। मिरचीचे देठं वगैरे काढून ठेवले की पटपट घ्यायला मग सोपं जातं। असं काल मी सर्व काही भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं। मला फ्रीज पण सकाळी साफ करायचं होतं। तर आपण काय करतो, वस्तू आहे ना आणल्या का धरकोम फ्रीजमध्ये आणि नंतर आपण कधी विसरून पण जातो कुठं काय ठेवलेलं आहे, गर्दीत नाही लक्षात राहत किंवा आपलं त्याकडं लक्षच जात नाही आणि मग जेव्हा जातं तेव्हा ती वस्तू खराब पण झालेली असते। त्यामुळे ना 8-10 दिवसातून एकदा वेळ काढून आहे ना फ्रीज मी असं साफ करून घेते। काही गडबडीत आहे ना वस्तू इकडे तिकडे होऊन जातात आणि मग आपल्याला सकाळी ना लवकर टिफिनला द्यायच्या वेळेस वेळेवरती वस्तूच सापडत नाही। तर अशा मी पुन्हा अरेंज करून ठेवते, म्हणजे मग सकाळी जास्त वेळ जात नाही। तर चिंचा पण मी ना फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये असं मीठ लावून सोलून स्टोअर करून ठेवते। फ्रीजमध्ये ठेवल्याने काय होतं, या वस्तू आहे ना जास्तीत जास्त दिवस टिकतात, त्या खराब होत नाही। हा माझा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे। मला आहे हेच फ्रीज छोटं पडतं, पण जर मोठं फ्रीज असेल ना तर खरोखर सांगते खूप साऱ्या वस्तू जसं की डाळी-साळीसुद्धा आपण जर फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर जास्तीत जास्त दिवस टिकतात। तुम्ही करून बघा। तर अशी ही माझी सकाळची आता क्लिनिंगची कामं चालू आहे छोटे मोठे। रोजचे जे काही कामं असतात ना ते आपल्या इतक्या अंगवळणी पडलेले असतात ना की ते जर नाही केले ना तर आपल्याला चैनच पटत नाही। तर हा चाईचा मोहर आहे आणि काल आहे ना माझे मिस्टर कोकणात गेले होते। कोकणात म्हणजे पेठ सुरगाणा तिकडे। तर आमचे जे मजूर बंधू आहेत बागेच्या छाटण्या करण्यासाठी, म्हणजे दरवर्षी त्यांना आणावं लागतं, तर त्यांना आणायला हे गेले होते। तेव्हा तिथे काही बायका आहे ना आदिवासी बायका या रस्त्यावरती वाटे घेऊन बसलेल्या होत्या। तर यांनी 1-2 वेळेस पूर्वी पण खाल्लेली आहे, यांना आवडते। तर रानभाजी आहे, औषधीही आणि छान लागते चवीला, तर त्यांनी ती आणली होती। तर ती बनवायची होती, मला म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी पण शेअर करू। तर मी भाजी कशी बनवली हे पण तुम्हाला सांगते। तर चाईचा मोहर ही आहे ना एक पावसाळी रानभाजी आहे आणि याला आहे ना गाभोळीची भाजी किंवा उळशाचा मोहर असं पण म्हणतात आणि आपल्याकडे आहे ना याला चाईचा मोहर म्हणतात। तर ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये ना ही भाजी कोकणात डोंगराळ भागामध्ये मिळते।
सर्वप्रथम आहे ना ती मी अशी निसून घेतली आणि निसल्यानंतर आहे ना आपल्याला ती उकडायची आहे। सर्व काड्या मी बाजूला करून घेतल्या आणि बाजरीसारखे जे दाणे आहेत मोहराचे ते एका बाजूला करून घेतले। काड्या व्यवस्थित काढून घ्यायच्या। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला मी। तर तुम्हाला कांदा किती कमी जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही कांद्याची क्वांटिटी घेऊ शकता, असं काही नाही। तर काहींना आहे ना भाजीमध्ये कांदा जास्त आवडतो, काहींना जास्त आवडत नाही। तर मी एक मोठा मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आणि हे बघा अजून पण मला यात असं वाटतंय की थोड्याशा दांड्या आहेत छोट्या छोट्या। तर मी हाताने ना असं हे थोडंसं रफ करून घेतलं आणि त्यातल्या ज्या एक्स्ट्राच्या काड्या आहेत छोट्या छोट्या त्या सर्व काढून घेतल्या। गॅसवरती ना मी कढई तापत ठेवली आहे आणि आता त्यामध्ये ना मी ही भाजी फक्त 5 मिनिटांसाठी उकडून घेणार आहे। जास्त नाही उकडायची, 5च मिनिटे फक्त ती उकडून घ्यायची, ती लगेच नरम पडते। मध्ये ओतून घेतली मी आणि नळाच्या पाण्याखाली ना 1-2 पाण्याने छानपैकी धुवून घेतली मी आणि मोहर बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घातलं, मीठ घातलं 1 चमचा आणि 5 मिनिटे छानपैकी उकळू दिली। तर आपल्याला 5 मिनिटातच ती लगेच अशी नरम पडते, लगेच शिजते, जास्त काही वेळ लागत नाही आणि लगेचच ती मी पुन्हा चाळणीमध्ये ओतून घेतली। त्यातलं जे काळं पाणी आहे ते चाळणीतून निचरू दिलं। तर हे पाणी एकदम थंड होऊ द्यायचं, आपल्याला फेकायचं नाही आहे। ते आपण आहे ना झाडांना घातलं तरी चालेल, कारण त्यात पौष्टिक तत्व असतात। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 1 कांडी लसूण घेतला, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या करू शकता। कढईमध्ये ना 2 चमचे मी तेल घेतलं। तर थोडंसं तेल आहे ना या भाजीला जास्तच लागतं, तर ती टेस्ट छान लागते। तर जिरे मोहरी टाकली, एक कांदा बारीक चिरून घातलेला तो घातला, कढीपत्त्याची पानं घातली आणि जे लसूण हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ते मिक्सरला फिरवलेलं ते मी यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा छानपैकी असं हे परतू दिलं आणि जो चाईचा मोहर आहे तो आता मी यामध्ये घालणार आहे। तर थोडीशी हळद घातली मी आवडीनुसार कलरसाठी आणि आता मोहर घालून पुन्हा आपण छानपैकी असं परतू द्यायचं आहे 4 ते 5 मिनिटांसाठी, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते असं आटत नाही तोपर्यंत आपल्याला परतू द्यायचं आहे। तर यात पुन्हा मी मीठ घातलं वरतून थोडंसं, कारण आपण उकडायला पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडं हात राखूनच मीठ घालायचं पुन्हा। कोथिंबीर घातली आणि मस्त अशी चाईच्या मोहराची प्रोटीननी भरपूर अशी ही भाजी आपली तयार आहे। पोळीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, नागलीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागते। एकदा नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद अँड बाय बाय।